आज असतो भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा शहीदी दिवस. हा शहीद दिवस आम्ही दरवर्षी सेलिब्रेट करतो. म्हणजे देणगी स्वरूपात करतो, न त्या एखाद्याला मदत करतो, न तर अन्नदान केलं मी बऱ्याच वेळा. सयाजी बाबूराव काळुखे सोशल फाउंडेशन आमचं आजोबांच्या नावाने. त्या इथं बाबासाहेबांचं आहे समोर या साईडला. इथं पूर्ण आहे ना स्मारक बनणार आहे. जवळपास गव्हर्नमेंटने 101 CRचा आहे ना प्रोजेक्ट केलेला इथं. इथल्या मग ब्लड डोनेशन पण चालू आहे यावेळेस. आज इथं काय दाखवण्यासारखं नाही, तिथं पुतळा आहे आणि त्यांचा इथं गार्डन आहे पुढं समोर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11:30 वाजलेले. मी जस्ट बरोबर निघू जाते आत्ता. आज आहे ना 23 मार्च आहे आणि आज असतो भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा शहीदी दिवस. हा शहीद दिवस आम्ही दरवर्षी सेलिब्रेट करतो. म्हणजे देणगी स्वरूपात करतो, न त्या एखाद्याला मदत करतो, न तर अन्नदान केलं मी बऱ्याच वेळा. यावर्षी पण मला मोठं अन्नदान करायचं होतं हॉटेलमध्ये आपल्या. पण नेमकं ना अमेरिका इस्रायल युद्धामुळे ना गॅस नाही भेटला. आता 12-13 दिवस झाले मीच हॉटेल बंद ठेवले. त्याच्यामुळे ना ते काय करताना आला अन्नदानाचा कार्यक्रम. मग दरवर्षी मागल्या वेळेस ना मी ना मला यूट्यूबचा जेव्हा पेमेंट भेटला होता ना त्यावेळेस मी गेलो राजगुरूंच्या वाड्यावरती. आपण पहिला पेमेंट यूट्यूबचा देणगी स्वरूपात दिला होता. त्यावेळेस ते म्हणाले की ना 23 मार्चला दिवशी मोठा कार्यक्रम असतोय, तुम्ही पण या. मी लवकरच निघलो होतो, पण नेमकं मला घरची थोडं काम आलं आणि गोठा बिटा दूध घेऊन टाईम झाला लई. त्याच्यामुळे मी आत्ताच निघालो 11:30 वाजता. आणि यावेळेस पण आपण ना आमच्या सयाजी बाबूराव काळुखे सोशल फाउंडेशन आमचं आजोबांच्या नावाने त्यामार्फत आम्ही ना देणगी स्वरूपात मदत करत असतो गरजू लोकांना. या दिवशी ज्या दिवशी पण झालं बऱ्याच वेळा आम्ही अनदर दुसऱ्या दिवशी पण असं गरजू लोकांना मदत केलेली. तर आता तेच चाललो आहे नेमकं मी ना. 11 वाजलेत फक्त. 11 वाजल्याने ऊन लय लागतं राव. 33 डिग्री टेम्परेचर गेले आताच. नाही 11:30 वाजल्यात बाई, पण ऊन लय वाईट आहे राव. 34 डिग्री टेम्परेचर आत्ताच दाखवते. या डिस्प्लेमध्ये दिसत नाही, एवढं झूम नाही होत, पण वाईट ऊन आहे राव. 34 डिग्रीपेक्षा जास्त ऊन वाटतं असं. थोड्या वेळ जरी गाडी उन्हात उभी केली ना बंद करून तरी गाडी गरम होती अख्खी. आता इथून मला आहे ना इथून नाणेकरवाडीचा मधला रोड आहे, इथून एक लेफ्ट साईडचा. इथून जाऊन आहे ना मी बरोबर चाकणला मिळतो बरोबर नाही का, मग हायवे लागन. इथंच तेवढं फक्त ट्रॅफिकमध्ये थोडा वेळ लागतोय. अदरवाईज पुढं निघलो नाही आता चाकणच्या आंबेठाण चौकाच्या पुढं तिथून ट्रॅफिक नाही लागत. हो इथं आहे ना मेन राजगुरुनगरमध्ये आता आलो मी नाही का. इथे आहे ना भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा आहे ना पुतळा आहे. तिथं जरा सजावट करतात नाही का. तिथे दर्शन घेऊ आणि मग तिथून लेफ्ट मारून बाजारपेठेमधून जायला रोड आहे. एक सेकंड, बाजारपेठेमधून जायला रोड आहे. तिथं डायरेक्ट राजगुरूंच्या राहते वाड्यापाशी जाते. दर्शन घेऊ, गाडी जाऊ कडला साईडला एक. एक सेकंड. हो इथं आहे त्यांचं स्मारक. इथं बाबासाहेबांचं आहे समोर या साईडला. दरवर्षी नाही तर 23 मार्चला चांगली सजावट करतात. यावेळेस पण केलेली. होतं दुबई अबुधाबी. दुबई पुणे
इथंच आहे ना स्मारक बांधलेलं आहे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचं. हे दर्शन घेतलं आता इथं राहत्या वाड्याला जायचं आपल्याला. असं आहे स्मारक इथं. इथं गार्डन बनवलेलं आहे असं. आता इथून आहे ना बाजारपेठेत जाऊ आणि तिथून राजगुरूंच्या वाड्यापाशी जाऊ. हे मेन राजगुरुनगर आहे. इथं बस स्टँड आहे त्याच्या समोरच आहे इथं त्यांचं स्मारक. इथं बाबासाहेबांचं स्मारक आहे समोर. अरे जमलिंग होती रे असं पकडता नाही आला. हॉर्स आहे ना हे ना गिंबल येणारा स्टेबल नाही राहत राव. एक मिनटं चाय काढतो. इथं थोडा वेळ बसलो जरा. आता पुढं जाऊ. भारी बनवलं स्मारक यांनी. जर का तुम्ही आहे ना तुम्हाला जर राजगुरूंच्या वाड्याला यायचं असेल ना तर मेन राजगुरुनगरमध्ये या. आणि राजगुरुनगरमध्ये आले ना बाजारपेठेपासून लेफ्ट मारा. हा कोणा पण विचारा कोणी पण सांगेल. आणि स्मारक आहे ना मेन राजगुरुनगरमध्ये बरोबर. आता काय बायपास केल्यामुळे लोक तिकडून बायपास नाही ते सगळे. नाही तर पहिले इथूनच जायला लागायचं. बायपास नव्हता. पण आता काय ट्रॅफिक वगैरे काही जास्त होत नाही. हे नॉर्मल येतलं आहे ना हे मेन गाव आहे यांचं. या आजूबाजूला बरीच गाव आहे ना त्यांचं मेन बाजारपेठ आहे. त्यामुळे गर्दी इथं. राजगुरुनगरमध्ये ना असे बरेच वाडे की जवळपास ते 100 वर्षा प्लस त्यांच्या पर्यंतची आहे नाही का. असे लय जुने वाडे इथं. आम्ही एकदा लास्ट टाइम पहिलं ब्लॉग बनवायचं नाही हिस्टॉरिकल त्यावेळेस मी एका वाड्याला भेट दिली होती. बा एवढं स्ट्रक्चर जबरदस्त आहे ना त्यांचं. एवढ्या उन्हाळ्यात पण ते गरम नाही होत अजिबात. असं थंड असतं एकदम. असे भरपूर वाडे. जर का तुम्हाला ते पण बघायचं नाही तर राजगुरुनगरमध्ये असं विचारलं ना तुम्ही कुणाला पण कोणी पण सांगा ना. आणि अशी आईच ते वास्तू पण बरीचशी. इथं एक मस्जिद आहे नाही का ती लय जुनी मल्लिकांबरच्याच काहीतरी आहे हवा. त्याचा पण ब्लॉग बनवलेला आहे मी. आता मला एक्झॅक्ट बरोबर माहीत नाही ती मस्जिद कुणाची वगैरे. पण जसं मला स्वतःचं सांगितलं मी आत्ता. आणि हा व्लॉग आहे ना मी ना तसं बघितलं तर मी दररोज आहे ना असे व्लॉग आहे ना असे माझ्या बॅकअप असतात एक 14-15 दिवसाचे. पण आहे ना याचा 23 मार्चला मला कार्यक्रम करायचा होता अन्नदानाचा. त्याच्यामुळे ना मी हा व्लॉग टाकलाच नव्हता. 23 मार्चचा मग डेट ब्लँक ठेवलेली बरोबर. म्हणजे माझ्या डोक्यात होतं की ना अन्नदानाचा कार्यक्रम करायचा आणि तोच व्हिडिओ पुढं 9 वाजता रात्री मी पोस्ट करतो यूट्यूबला त्यावेळेस पोस्ट करायचा. पण प्रॉब्लेम काय झाला की ना तर गॅसमुळं मला भेटला नाही. आणि गॅसचा आता लय तुटवडा आहे. त्याच्यामुळं मी 14 दिवस झाले हॉटेल बंद ठेवले. 2 आठवडे झाले जवळपास अजून. आणि अजून पण सप्लाय नाही चालू आला. त्याच्यामुळं मला अन्नदान काही करता नाही आलं. चला म्हणलं मग राजगुरूंच्या वाड्यालाच जाऊन भेट देऊ. थोडं लेट झालो बघ तेवढंच. सकाळी लवकर आलो असतो ना मस्त कार्यक्रम पण तुम्हाला दाखवला असतं मी. आता काय ते सजावट वगैरे असेल ते दर्शन घेऊ. थोडं जरा आहे ना गल्ल्यामधून यायला लागतंय. पण तुम्ही विचार वगैरे आले ना तुम्हाला समजून त्यांचा राहता वाडा कुठे राजगुरूंचा. मला वाटतं इथूनच जवळ आता राईट मारायचा आहे. तिथून आत एक बाय राजगुरुनगरला आहे ना गुस्तानी ना एक नवीन ब्रिज झालेला आहे. तिथून ना राजगुरूंचा राहता वाडा ना सहज दिसतो. पण मला नेमकं आहे ना बाजारपेठेत त्यांचा जे स्मारक आहे दर्शन घ्यायचं होतं त्याच्यामुळं मी तसं आलो बाजारपेठेमधून. यस सापडलं मला. येतो नाही इथं लिहिलेलं आहे हुतात्मा राजगुरू प्रवेशद्वार लिहिलेलं आहे समोरच. मी आत्तापर्यंत ना राजगुरूंच्या वाड्याच्या जवळपास 3 ते 4 व्हिडिओ बनवले असतील. इथून समोर गेले ना त्याची. आता काय बरं बॅनर वगैरे चांगला लावलेले. इथे त्यांचे ना फोटो वगैरे ठेवलेले.
बॅनर लास्ट टाइम पण दाखवलेलं मी. नाही व्हिडिओ बनवतोय मी फक्त ते सांगतोय. ओके. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बटुकेश्वर दत्त यांच्याशी माहिती आहे. आणि देवघर आणि इथं इथून वरती पण वाड आहे. ते म्हणलं पाहता येतो आपल्याला इथून वरती पण आहे ना. बंद आहे का आता? बरं ठीक आहे. काम चालू आहे काय? काम चालू आहे. ओके. मागच्या वेळेस पण मी ना असा व्हिडिओ काढला होता यांच्या घरातलं नाही का, इथं जे देवघर वगैरे आहे. आणि पुढं आता आहे ना त्यांचे जे काम चालू आहे स्मारकाचं राहत्या वाड्याचं ते सजावट केलेली इथं अन्नदान आहे असं चालू आत्ता. इथं ठेवले ते बॅनर वगैरे सगळे यांची वंशावळी इथं, ही वंशावळी इथं. बाकी यांच्या संबंधित माहिती वगैरे असे फलक इथं. हे जुन्या वाड्याचं कन्स्ट्रक्शन आता नवीन असं आहे. मग हे ब्लड डोनेशन पण चालू आहे यावेळेस आज. इथं काय दाखवण्यासारखं नाही. तिथं पुतळा आहे आणि त्यांचा इथं गार्डन आहे पुढं समोर. पण पूर्ण आहे ना स्मारकाचं काम चालू आहे आत्ता. भिंत याची ज्यावेळेस आपण आहे ना कमानीतून एंटर करतो ना त्यावेळेस जेवढं हा जागा आता राहतात ना रहिवासी ते सगळं एक्वायर केलेलं आहे आणि त्याला व्हॅल्युशन त्या लोकांना पैसे दिलेले आहे. आणि इथं पूर्ण आहे ना स्मारक बनणार आहे. जवळपास गव्हर्नमेंटने 101 CRचा आहे ना प्रोजेक्ट केलेला आहे इथं. इथल्या जे पदाधिकारी यांनी सांगितलं हे काम चालूच आहे अजून इथं. तसे वॉल आहे. कार्यक्रम मिस केला मी. 24 ऑगस्टला आहे म्हणले ते. राजगुरूंचा जन्मदिवस असतो वाटतं तेव्हा. सकाळ लवकर आलो असं ना कार्यक्रम सगळा बघता आला असता मला इथं. पण लेट आलो मी नेमकं इथं. फोटो काढू जरा. येस आला. ठेवा तुम्हाला एक. ठेवा तुम्हाला एक. मला 2 दिले यांनी. मला एक्स्ट्रा दिले यांनी. तुला पाहिजे का एवढा एक तर तुला दर सावकाश उलटा आहे. घरी नेऊन लावायचा व्यवस्थित. अरे खोटे आले शाळातून. हा दे बरं. चेक नाही दे. घेतला का आपला घेतला ना फोटो. आम्हाला वारी पोर आल्यात. ओके सर एक मिनटं सरवाळा. इथं वाडा नेमकं कंस्ट्रक्शन चाललं त्यामुळे बंद ठेवलंय परत त्यांनी. इथं अन्नदान होतं आज. हे जेवढं दिसतंय ना इथं हे सगळं एक्वायर केलं गव्हर्नमेंटनी. हे पण
आणि इथं बांधणार रे स्मारक राजगुरूंचं. मग ते ती कमान आहे ना तिथून स्टार्ट होणार डायरेक्ट. ओके, बरंच मोठं आहे ना स्मारक होणार इथं. हे जे पदाधिकारी ना लास्ट टाइम पण मी त्यांना भेटलो होतो, त्यांनीच सांगितलं मला मला पण नव्हतं माहिती. हो, इथून एका महिन्यापासून पूर्ण एक्वायर करणार ते आणि त्या स्मारक बनणार. चल ओके.